काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद उमेदवारांचा प्रचार केलाय। यावेळी बोलताना त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.वा. पाटील यांचेच नाव देण्यात यावं अशी ठाम मागणी केली आहे। विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याबाबत काँग्रेस रस्त्यावर उतरून आवाज उठवेल असंही त्यांनी सांगितलंय। विमानतळाला दी.वा. पाटलां साहेबांचंच नाव देण्यास आम्ही सरकारला भाग पाडू। सध्या भारत सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं सरकार हे कट कारस्थान करीत आहे। NB एअरपोर्ट याचा अर्थ काय, तर नरेंद्र मोदी एअरपोर्ट त्यांनी त्या एअरपोर्टला देण्याचा जो घाट घातलाय तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही। ज्या पद्धतीने आपण बघता या विमानतळाच्या प्रकल्पामध्ये अनेक नोकऱ्या आता होत आहेत, मात्र या नोकऱ्या देताना कुठेतरी पैसे खाल्ले जातात असाही आरोप एकंदरीत होतो। दी.वा. पाटील साहेबांनी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगाने सिडकोचा जो लढा पुकारला होता तो सिडको केवळ जमिनीच्या विकासाच्या अनुषंगाने नव्हता, तर भूमिपुत्रांच्या अधिकाराच्या देखील अनुषंगाने होता। आणि आज त्या अधिकारांची पायमल्ली ही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर